सनीच्या प्रत्येक षटकारासाठी सागरजी पवार यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. रघुनाथजी खुर्ले माजी उपसरपंच ग्रामपंचायत कान्होर यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सामना सुरू. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. मॅच इज ऑन. निर्णायक पहिलं सत्र गोलंदाज तयार मनोहर तर बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला सज्ज होत आहेत सनी. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल लो फुल टॉस. स्कोरलेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. इनफिल्ड मध्ये फिल्डर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल. सेकंडचा कॉल. थ्रो चांगला आला. स्ट्रायकर एंडला मात्र यष्टीरक्षक बॅकअप करत असताना रवी थोडे फंबल झाले. वन शॉट क्विक सिग्नल ऑन फील्ड अंपायर जगदीश दुधकर सरांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत पहिल्या चेंडूवरती डाव सुरू झाला आहे तो स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होलचा. फर्स्ट क्वार्टर फायनल आपल्या समोर. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल आणि खास करून एका आकर्षक झडाल त्या करंडकाचा तो संघ मानकरी होईल. वन शॉट. फक्त एकच धाव मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये फर्स्ट रन अटेम्प्ट करत असताना सचिननं बॅट व्यवस्थित ड्रॅग केली नव्हती. शफल झाले. या वलीला फायलेगला फिल्डर उपस्थित आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः कॅप्टन रवी यांना आपण बघत आहोत. 2 मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी रवी यांची पाहिलेली आहे. 2 सामनावीराचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेत आणि ॲज पर कंडिशन मैदानामध्ये अंतिम क्षणापर्यंत संघर्ष करण्यासाठी जाणलं जातं क्रिकेट श्री गणेश तागवाडीचं. क्लीन बोर्ड. एसिड इज आउट. मॅचची प्राइज विकेट. अमोल विषय माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन सुरू झालंय श्री गणेश तागवाडीचं. 2 वरती पहिला धक्का स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाला. पाहिलं तर सौरभ दाखल होताना पाहायला मिळतात. डावखुऱ्यात त्याचा विस्फोटक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये खास करून ज्याची फलंदाजी भरली होती सामनावीराचा अवॉर्ड त्यानं कॅरी केला होता. इंडिव्हिज्युअल 21 धाव्याचं त्याचं योगदान. 7 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार. डावखुऱ्यात त्याचा आक्रमक आणि विस्फोटक विध्वंसक फलंदाज सौरभ देसले सध्या बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळेल. अमोल विषय मॅच मध्ये स्वस्तात माघारी परतलेले आहेत. 2 मॅचेस मध्ये त्याची कामगिरी जबरदस्त होती. मात्र या सामन्यात तो थोडासा नाखुश, नाराज, हताश, हसबल स्वतःच्या कामगिरीवरती. चला जास्तीचा वेळ नकोय रवी. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा श्री गणेश तागवाडी. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. वेगवान चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर. फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. सौरभ देसले डावखुऱ्याचे हार्ड हिटर बॅटर. मात्र सुरुवात त्यांची डॉट बॉल न झालेली आहे. कमबॅक पुन्हा एकदा या षटकात फ्रंटलाईन गोलंदाज मनोहर कडून. स्टील 2 टू गो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावे लागेल. इज वाईड. डाऊन द लेग स्टिक बॉल आपण बघत आहोत. मिळेल ते 1 धाव एक्स्ट्रा आणि या एक्स्ट्रा एका धावेच्या सहाय्याने सध्या धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफल कव्हर. फर्स्ट रन इज शॉट. फुल टॉस बॉल. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. फुल टॉस वरती दर्जा दाखवलाय. दाखवली आपली गुणवत्ता आणि या फटक्यावरती छोपले छाप. त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स मध्ये नाव लिह सौरभ देसले. इतका दमदार फटका. कव्हर्सला 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफल करते पाहायला मिळत आहेत. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर. फुल टॉस बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. प्रॉपर टायमिंग. कव्हर्सला डावाचा पहिला 4 सौरभच्या बॅटमधून.
मिस टाइम टॉपेज झेलची संधी आणि शॉट फार लेगला पकडला गेला झेल. याचबरोबर सौरभ देसले आता माघारी परत आहेत. पहिल्या षटकात जयंती 7ला, दुसरा धक्का स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होलला. बंधुराज आता सज्ज झालेले आहेत. सचिन आणि त्याचबरोबर सनी, तर त्यांचे पिताश्री माजी सरपंच ग्रामपंचायत कानोल बालकृष्णजी कुर्ले साहेब आपल्या VIP डॅशवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. याच्या व्यतिरिक्त आता दुसरा कुठला दूरदर्शनला योग नसेल. प्रत्येक षटकारासाठी सागरजी पवार यांच्या वतीनं सनीसाठी 100चं कॅश प्राइज. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत जितू. रवीचा पहिला बॉल आणि रवीच्या विरोधात पहिल्या बॉलवरती हावी ठरलाय. सनी कुर्ले बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. कान्होल रघुनाथजी कुर्ले यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. काय जबरदस्त फटका होता. स्विंग ऑफ बॅट, बॉडी पोझिशन उभे ट्रान्सफर करत असताना नॉन साइडला मिड विकेटला पहिला दमदार फटका आणि संघनायक रवीच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण. राऊंड विकेट रवी. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेला चांगलाच फिरवलाय, मात्र लेट स्विंग, त्याच कारणास्तव वाईडचा कॉल करण्यात आलेला आहे. अतिरिक्त एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्रा एका धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. 14ला 2 विकेट माघारी परतलेले आहेत. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. ऑफ्टमच्या फार जास्त बाहेर कमिट झाले होते. विकेट किपर आय थिंक दुखापतग्रस्त झालेले आहेत, मात्र ते सध्याच्या घडीला ओके. पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली. त्याच कारणास्तव अशा पद्धतीच्या इन्सिडेंट पासून आपली सुरक्षा होऊ शकते. एक कदम सुरक्षा की ओर, लगाव थोडा जोर. धावा 14, 2 विकेट गमावलेले आहेत. षटकारानं सुरुवात षटकाची, त्यानंतर वाईड, पुन्हा एकदा डॉट बॉल. चला जास्त वेळ आता नकोय. श्री गणेश तागवाडे. 3 ओव्हरची मॅच. धावा संख्या 14 आपण बघत आहोत. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत रवी, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम फ्रंट. कमी गतीने टाकलेला बॉल, शॉट फानलेगला फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव मात्र सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. 15 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. 2 धक्के बसलेले आहेत. बॅटिंग साठी सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राइक सचिन. दोन्ही बंधुरात सध्या नेतृत्व करत असताना आडाबाडनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे, थर्ड बॅलला फिल्डर बॅकअप साठी उपलब्ध झालेले आहेत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाव्याच्या सहाय्याने स्कोर सध्या आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड.
16 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. ऑन साइडला पॉवर पॅक फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. रघुदादा कुर्ले यांच्या वतीनं लगेचच 100चा कॅश प्राइज सनीसाठी जमा झालेला आहे. सागर पवार यांचे 200 पेंडिंग. काउंटडाऊन मात्र स्टार्ट आहे. नेल्सन आकड्यामध्ये सध्या धावफलक 22 ला 2 विकेट. चार्जपूर्ण फलंदाजी या मॅच मध्ये सनीची. ऑन साइडला आणखीन एक दमदार फटका. या फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतायत बॅट्समन सनीच्या सोबतीनं टीम. स्वर्गीय रुपेशदादा कंठीर प्रतिष्ठान कान्होलला धावा अर्धा डझन. षटकार. जे आगिवले यांच्या वतीनं 200च्या कॅश प्राइज या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी. रवीच्या अगेन्स्ट आक्रमण 21 धावा ओव्हरऑल ओव्हरमध्ये आलेला आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅटन पॅड मध्ये बॉल रडार मध्ये स्लॉट मध्ये आलेला बॉल पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. 21 धावा धावासंख्या एकंदरीत 2 षटकांच्या 28-28. पारितोषिक आपण बघत आहोत. प्रत्येक 3 षटकार इतेशजी कंटे यांच्या वतीनं 1203 रुपये. अक्षयजी विषय प्रशिक्षी बांगर यांच्याकडून प्रत्येक 3 षटकांसाठी 1203चं कॅश प्राइज. सचिनजी धुमाळ यांच्या वतीने एक बादली. इट इज आउट. अपील आउट झाला आणि पंचांनी ते स्वीकारलंय. फलंदाज सचिन आता माघारी परत आहेत. 28 ला तिसरा आदरा. स्वर्गीय रुपेशदादा कंठीर प्रतिष्ठान कान्होलला. बरोबर स्टँडच्या मधोमध सापडले. बॉल थोडा खाली राहिला. बाउन्स टॅकल करता आला नाही सचिनला. तो माघारी परतलाय. बॅटिंग साठी पाहिलं तर करण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 बॉल अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. रवी यांचं दुसरं षटक मागणार आलं. 21 धावा त्या षटकात आल्या. मात्र जीतनं जबरदस्त सुरुवात करून दिली आहे श्री गणेश तागवाडेला. कमबॅक हवंय. वापसी हवी आणि त्या वापसीचे संकेत त्यांना दिलेले आहेत. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर करण केलंय आक्रमण. करणच्या बॅट मधून येत आहेत 6 रन. षटकार. साठी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कान्होल रघुदादा कुर्ले यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज आणि त्यांचे ते सुपुत्र आहेत बालकृष्णजी कुर्ले यांच्या वतीनं देखील 100चं कॅश प्राइज आणि त्या समेत अनिल दादा कतोरे यांच्या वतीनं देखील 100चं कॅश प्राइज. भास्कर मामा आगिवले यांच्या वतीनं 100. ओव्हरऑल 400चं कॅश प्राइज या षटकारासाठी करणला. हा ट्रॅकर फोर्स केल्या समोर. गॅप मोठा आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेलफील्ड. चांगला थ्रो. दुसऱ्या धाब्याचा कॉल मात्र 2 धावा रोखू शकले नाही. थर्डचा कॉल आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात करण मात्र धावची दाबाद होताना पाहायला मिळतील. शॉर्ट कॅमिओ करणचा इम्पॉर्टंट 2 चेंडूत 8 धाब्याचं योगदान. तो धावची 2 परतला. 36 ला 14 धक्का. ठाकरे दाखल होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 36. 4 गड्यांच्या मोबदल्यात करणनं 2 चेंडूत उपयुक्त 8 धाब्याची केली साकारले. किंबहुना स्ट्राईक सनीला यावी होती. 7 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 21 21 धाब्याचं योगदान तो देतोय. फुल टॉस बॉल हवं तसं टायमिंग करू शकले नाही. मात्र गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. स्कोर लेगला फिल्डर बॅकअप उपस्थित झालेले आहेत.
तोपर्यंत मिळताना दिसतील त्या 2 धावा. लोवो फुल टॉस बॉल त्यावरती दिशा देण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही. बॅटिंग टीमने DRA ची मागणी आता केलेली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. एससीडीज डीप होणारा फुल टॉस होता. सो रिव्ह्यू आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं गमावलाय. 2च्या सहानं धावसंख्या 38, 38 स्टील टू गो. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इंडिव्हिज्युअल 8 बॉल 23 धाव्याचं योगदान सनीचं. आता फिनिशिंग टच त्यालाच द्यावा लागेल. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. मिळेल ती एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या सहानं धावसंख्या 40, 40 ऑन बोर्ड स्टील 1 टू गो. निर्णायक एक चेंडू या महत्वपूर्ण पहिल्या डावाचा अजूनही बाकी आहे. टॉपेज झेलची संधी आणि शेवटच्या बॉलवरती सनीचा संघर्षमय डावाचा समारोप. पहिला डाव संपला. 40 बनवल्या स्वर्गीय रुपेश दादा खंडेलमध्ये शान कान्होलनं तर 41 41 धावेचं टार्गेट श्री गणेश तागवाडी समोर. रबी अँड ऑल टीम फिल्डिंग सज्ज करा. स्वर्गीय रुपेश दादा खंडेल प्रतिष्ठान कान्होल. न्यू बॉल इमिडिएटली द्या. श्री गणेश तागवाडी समोर आता 41 धावेचं आव्हान. निर्णायक द्वितीय सत्रात यजमान संघ स्वर्गीय रुपेश दादा खंडेल प्रतिष्ठान कान्होलनं सेट केलेलं आहे. प्रेक्षक आजची पहिली रजनी संबंध क्रीडा रसिकांचा आज दमदार प्रतिसाद आमच्या आयोजन समितीला लाभलेला आहे. उद्या क्रीडा स्पर्धेची दुसरी रजनी अर्थातच शुक्रवार दिनांक 14/2/2025. पहिला सामना जैनमान बांदेली विरुद्ध सासने ब्लास्टर. दुसरा सामना संघर्ष 11 गावली विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. तिसरा सामना जैनमान शेलारी विरुद्ध जयगाव जुगरेवाडी. चौथा सामना ओमकार स्पोर्ट्स मानेवली त्यांच्या विरोधात जय बजरंग वडोली. पाचवा सामना जय बजरंग डोंगरनावे बी त्यांच्या विरोधात सायशा 11 शिरवली. पहिला सामना मॅच टाइम बरोबर 5 वाजता आहे. जन्मान बांदेली आणि सासने ब्लास्टर्स आपल्याला 4:40 ऑन टाइम रिपोर्टिंग करावं लागेल. सूचना लक्षात घ्या. 4:40 पर्यंत कुठल्या परिस्थितीत रिपोर्टिंग करावं लागेल जन्मान बांदेवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सासने ब्लास्टर्स. 41 धाब्याचे टार्गेट सलामीसाठी रवी दाखल होत आहेत. त्यांची सोबत देतात वसंत. पारंपरिक जोडी मैदानावरती आपण बघत आहोत. श्री गणेश तागवाडेची दाखल झालेली आहे. आता गोलंदाजांना संधी आहे. स्पेशली सुधीरला. प्रत्येक विकेटसाठी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कान्होल रघुदादा कुर्ले यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज. सामना सुरू. द्वितीय सत्र. दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकर एंडला रवी दाखल होताना पाहायला मिळतात तर नॉन स्ट्रायकर एंडला वसंत. 41 धाब्याचं टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट या
मॅच मध्ये. एवन जोडीकडून 3 डॉट बॉल साठी 500चं कॅश प्राइज. बंटीदादा बोर त्याचबरोबर सागरदादा पवार यांच्या वतीने कॅश प्राइज गोलंदाजांसाठी. मॅच इज ऑन. पहिला बॉल शफल झाले आणि तदनंतर सफल फटका लॉंग लेगला चाडलाय पहिल्या बॉलवरती दूर आणि सापडलाय फलंदाज रवी. सुरुवात या मॅच मध्ये केली आहे ती श्री गणेश तागवाडी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. कप्तानच्या लसीना तान. रवीनं ठोकलाय दमदार 6 षटकार. 6 धावेने प्रत्युत्तर दाखल डाव सुरू झालेला आहे. ठोशास ठोसा. हल्ल्यावरती प्रति हल्ला, वारवरती पलटवार आणि क्रियानंतर प्रतिक्रिया या मॅच मध्ये आपण बघत आहोत. फुल लेन स्टेप आउट झाले. बॅटची बाहेरची कडा बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. नॉस्टाकर रेडला बॅकअप केलं जायला मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफल कव्हर. जल हे तो कल हे जल हे जीवन या उक्तीप्रमाणे संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं पाडी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे ते बालकृष्णजी गोडविंदे त्यांचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आणि ते उपस्थित आहेत त्यांचं पुनश्च एकदा शतशः ऋण आम्ही आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं व्यक्त करत आहोत. डॉट बॉल जशी स्ट्राईक रोटेशन झाली. वाईटसाठी रिव्ह्यू. येस इट इज. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. येस इट इज. फायर डिलिव्हरी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. 7 धावा धावफल कव्हर. चांगला लेग ब्रेक टाकला होता सुधीर आगिवलेनं. कंट्रोल त्याच्याकडे चांगला आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समनला आता फॉलो करण्यात आलेला आहे. पूर्णपणे अचंबित झालेले आहेत. चेंडूची अतिरिक्त गती. चेंडूचा एक्स्ट्रा बाउन्स सध्या त्रस्त करत असताना फलंदाज वसंतला. सुरुवात आक्रमक होती रवीची मात्र जसा तो ऑफ स्ट्राईक गेला 2 डॉट बॉलनं दबाव आता वाढवलाय तर गोलंदाज सुधीर आगिवलेनं. धावसंख्या स्थिर 7 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. अनइव्हन बाउन्स. पिचिंग फॅक्टर ऑनफिल्ड अंपायर योगराज बुटेरे सरांनी विचारात घेतलाय. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. एक सिंगल धाव लेगबाच्या स्वरूपात आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफल कव्हर. 13 बॉल 33 धावेची आवश्यकता मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. जर हा चेंडू डॉट आला तर इवन जोडीकडून 500. शफल झाले आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉल मागे पाठवलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान चेस आहे. संगणक प्रकाश कुर्ले यांचं चांगलं बॅकअप. दोन्ही गाड्या एका सेंडला आणि अशा प्रयत्नात फलंदाज धावचीत. वसंत माघारी परत आहेत. पहिला धक्का. यष्टीरक्षकांना अधिकची जोखीम घेतली होती. हाताने हा बॉल लावता आला असता मात्र रिस्क ऑलवेज गिव्ह यू रिवॉर्ड. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडच्या अटेम्प्टमध्ये फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 9. बॅटिंगसाठी न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतात. राज. स्पीड अप अपेक्षित 12 चेंडू 32 धावा हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा रोल या टुर्नामेंट. जसं 12 चेंडू या 32 बनवाव्याच लागतील. 16.00 धाव्याची आवश्यक धावगती या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू आता वाढत चाललाय. चांगला दबाव बनवलाय. सुरुवात आक्रमक झाल्यानंतर सुधीरनं वापसी या मॅच मध्ये केलेली. स्पेशली फिल्डर कॅप्टन प्रकाश कुर्लेचं कौतुक करावं लागेल. वेगानं तो बॉलच्या पाठमोऱ्या परिस्थिती असताना पाठलाग करत होता. प्रकाशला आता एवन जोडीच्या वतीनं संधी. 3 डॉट बॉल टाकले तर 500चं कॅश प्राइज एवन जोडीकडून. स्पीडअप अपेक्षित आहे अमोल अँड ऑल टीम. जरी आपण आयोजकाच्या भूमिकेत असला तरी देखील आपल्यासाठी वेळेचं काउंटडाऊन सुरू आहे. 5 मिनिटं बरोबर पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत. मात्र आता अधिकचा वेळ आपण वेस्ट करू नका. 9 धावा दाखल करते पाहायला मिळतात. एका गडाच्या मोबदल्यात षटक दुसरं सुरू होते. गोलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन प्रकाश कुर्ले सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना कॅप्टन्स अगेन्स्ट कॅप्टन
असं बॅटल सध्या आपण बघत आहोत. संगणकाच्या विरोधात संगणक दोन्ही टीमला लीड करतायत. महत्वाचा रोल दोन्ही कॅप्टनचा आतापर्यंत या स्पर्धेत राहिलाय. पहिला बॉल बॅटची कड आणि कॅच ड्रॉप. विकेट किपर कडून झेल सुटला. शॉट थर्डमॅनला झेल सुटला. ओव्हर थ्रो दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती असं म्हटलं जातं. नशीब नेहमी धाडसी माणसाचे पाठराखण करत असतं. फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेव आणि तोच प्रकार या बॉलवरती घडला बॅटर रवीच्या बाबतीत. दोघांनाही संधी होती मात्र ती दोन्ही क्षेत्ररक्षकांनी गमावली. फर्स्ट अटेम्प्ट विकेट किपर अमोल आणि त्यानंतर शॉट थर्डला फिल्डर आपण बघत आहोत भास्कर, ज्याचे दोनही हात आता कमरेवरती आलेले आहेत. 11 धावा दाफलकरती. 11 चेंडू 30 धाब्याची अजून आवश्यकता. शफल झाले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला हा सफल फटका. मागच्या बॉलवरती झेल कोणाचा सोडलाय भावा आणि मैदानावरती ठोकतोय रवी. या 6 धावा षटकार. या षटकाराच्या सहानं धावसंख्या फ्लाय झालेल्या आपण बघत आहोत. स्कोर सध्या 17. कॅचेस बिन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये बघत आहोत. रोहित शर्माची ती 264 धाब्याची विस्फोटक खेळी कोण विसरेल. साधा सोपा सहज झेल त्याचा अनुवान कुलसेकराकडून सोडण्यात आला होता आणि त्यानंतर त्यानं केलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक धावसंख्येचा विश्व विक्रम आणि या मॅच मध्ये देखील लगेच उपद्रव केलाय तो कॅप्टन रवीनं. खोलात होता बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग झालं होतं मात्र पंचांचा नकार आलेला आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. कमबॅक षटकारानंतर संघनायक आपण बघत आहोत प्रकाशचं. धावसंख्या स्थिर 17 धावा. 9 चेंडू 24 धावा. कॅल्क्युलेशन करायचं झालं बाउंड्रीजनं तर 9 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. यावेळेला आगला वेगळा स्टान्स. आगली वेगळी ग्रिप ऑफ बॅट. फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये. चांगला थ्रो आला. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल आणि सिंगलनं किंबहुना संघ देखील फ्री रिलीज करेल. स्वर्गीय रुपेश दादा कंटीर प्रतिष्ठान कान्होल. धावसंख्या 18. 8 चेंडू 23 धावा हे समीकरण. बॅटर तयार राज. आक्रमण यावेळेला करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने हवं तसं टायमिंग झुलं नाही. क्षेत्ररक्षक जयेश बॅकअपसाठी उपस्थित. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या 19. 7 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 22. आवश्यकता 22 धाब्याची. हा बॉल आता इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती बिग हिट हवाय श्री गणेश तागवाडीला. समोर तयार आहे बॅटर रवी. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणला आणि त्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल करते हवाई. सहा बॉल 16 धाब्याची आवश्यकता आता मॅच मध्ये. मॅच आता ऑन. अंतिम बॉलवरती रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. फ्रंट लेग पुढे आणला आणि त्यानंतर चांगलं मिडलिंग चांगलं टायमिंग करत असताना बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. दळदळ आता स्वर्गीय रुपेश दादा कंटीर प्रतिष्ठान कान्होल संघांच्या पाठीराख्यांची वाढलेली आहे. 2 षटकात 25 धावा बनवलं गेला. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण. सामना आता सोपवलाय तो जयेश ठाकरेवर. त्याच्यावरती दाखवला विश्वास. 6 चेंडू 16 धावा. सगळी मान्यवर मंडळी कॉन्फिडंट आहे. जयेशकडे ती क्षमता आहे. या अगोदरच्या मॅचेसमध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. त्याचं प्रदर्शन स्तुतिमय प्रशंसनीय राहिले जरूर. मात्र समोर रवी सारखा सेट बॅटर आहे जो सामन्याचं चित्र कधीही पालटण्याची क्षमता ठेवतोय आणि या मॅच मध्ये सध्या 5 बॉलमध्ये 15 धावेचं त्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन टीमसाठी संकटमोचक तारणहार कामगिरी तो करत असताना पाहायचंय.
सलगच्या तिसऱ्या सामन्यावरच आव्हाड तो पटकावेल का? आपल्या टीमची नौका तो किनाऱ्याला लावून देईल का? महत्वाचा सामना, 6 चेंडू 16 स्पीडअप अपेक्षित. मॅचचा रिदम ब्रेक करू नका अमोल अँड ऑल टीम. 6 बॉल 16 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जयेश. ऑन स्ट्राइक राजला आपण बघत आहोत. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. येस इट इज वाईड. अनोखी शैली, अनोखी अदाकारी योगराज महाराज बुटेर यांची. एक एक्स्ट्रा धाव्यानं धावा संख्या सध्या 26-26. 6 बॉल 15 धावा हे समीकरण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र आता राजचा फसलेला आहे. वाईड न सुरुवात, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करण्यात आलेली आहे. डॉट बॉलच्या सहाय्यानं धावसंख्या किंबहुना स्थिरावलेली आपण बघत आहोत. 26-26. 5 चेंडू आणि 5 चेंडूत आता 15 धावेची आवश्यकता. सॉफ्ट हँडली खेळण्यात, सॉफ्ट बॉटम हँड. लॉंगॉनला बॉल मार्गस्थ होते, मिळेल ती फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धावाच्या सहाय्यानं धावसंख्या 27. 4 चेंडूत 14 धावा. टीमचा संकटमोचक, टीमचा तारणार, बॅकबोन ऑफ टीम श्री गणेश तागवाडी रवी सध्या आपल्याला पाहायला मिळेल स्टॅकर एंडला. 4 चेंडूत 14. मॅच इज स्टील ऑन, मॅच इज स्टील बॅलन्स. दोन्ही टीमला इथनं समान संधी. या मॅच मध्ये विजय संपादित करण्याची. 4 चेंडू 14 गोलंदाज तयार जयेश. खोलात होता बॉल, लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल लगेचच केलाय राजनं आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात राज मात्र धाव बाद होईल. विकेट मैदानामध्ये दुसरी गमावली, तिसरी गणेश तागवाडीनं. बसले नसे तर दुसरी धाव ही पूर्ण झाली असती. मात्र क्रिकेटमध्ये प्रसंगावधान राखणं गरजेचं असतं. ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर, ॲज अ अंपायर तुमच्याकडे ते टेम्परामेंट हवं. मॅच आता अंतिम 3 चेंडूमध्ये मार्गस्थ झालेले पाहायला मिळेल. 3 चेंडू 13 धावा, 3-13चं समीकरण. आज एकंदरीत 10 संघांचा सहभाग, 8 संघांचा गाशा गुंडाळला गेला. 2 संघ आमने सामने, 3-13. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. थ्रो थोडा वाईड आलाय, मात्र मिळेल ते योग्य एक धाव. अतिशयोक्ती आय थिंक जयेशनं दाखवली होती, मात्र तिचं रूपांतर बोनस मध्ये झालं नाही. एक सिंगल धाव, धावसंख्या 29. 2 बॉल 12. कडाक्याच्या थंडीत रंगणारा हा गरमागरम सामना. प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. वो विल ऑन द मॅच. सामना जिंकेल कोण? यजमान संघ स्वर्गीय रुपेशदादा कंट्री प्रतिष्ठान कान्होल की त्यांच्या विरोधात श्री गणेश तागवाडी. 2 बॉल 12. संघ कर्णधार रवी, इन्फॉर्म बॅटर. अभी नहीं तो कभी नहीं. पहिल्या रजनीतील हा दमदार फर्स्ट क्वार्टर फायनल. 2 बॉल 12. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तो रवीचा फसलाय. तो स्वतःवरती नाखुश नाराज आणि व्हीआयपी डॅश वरती उपस्थित सर्व कांडोल गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि त्या सर्वांचा हसतमुख चेहरा सध्या आपण बघत आहोत. 1 बॉल 12 हे समीकरण. मॅच आता आवाक्याबाहेर. अपवादात्मक बॉल जर वगळला तर या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व. मात्र जर वाईड +4 बिमर आला तर मात्र मॅच मध्ये स्ट्रगल पुन्हा एकदा करावं लागू शकतं. कंपल्सरी चेसा नियम. 1 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार जयेश. त्याच्याकडे तितकं ते सौजल्य आहे. 1 बॉल 12. एक बॉल 12 धावेची आवश्यकता. बॅटिंग साठी रवी सज्ज होत आहेत. 1 चेंडू 12. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट. स्विच हिटचा 4 आला,
मात्र हा सामना संपला आणि सामना जिंकलाय तो 7 धावेच्या फरकाने आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिल्या रजनी धडक मारली ती यजमान संघ स्वर्गीय रुपेश दादा कंडील प्रतिष्ठान कानोल. वेल प्ले बॉल. साइड स्वर्गीय रुपेश दादा कंडेल प्रतिष्ठान कानोलचं पहिल्या रजनीत वर्चस्व. 7 धाब्याने सामना त्याने जिंकला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट वन. 10 चेंडू 25 धाब्याची धुवाधार केली. सनी ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. सनी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. करण कुर्ले आणि सनी साठी जे कॅश प्राइज आहे ते देखील आपण कलेक्ट करा.